ओम शांती. 30 मे 1973ची ही अव्यक्तवाणी आहे. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संगम युग, पुरुषोत्तम युग. बापदादा म्हणतात, आत्तापासूनच सर्व आत्म्यांना बाबांचा खजाना देण्याच्या निमित्त दाता बनाल तरच आपल्या शक्तीने तहानलेल्या आणि तडपणाऱ्या आत्म्यांना जी दान देऊ शकाल. वरदाता बनून प्राप्त झालेल्या वरदानांनी बाबांच्या समीप त्यांना आणायचे आहे. बाबांच्या समीप आणल्याने, बाबांशी संबंध जोडल्याने हे जे संस्कार होतील तेच दाता पंचसंस्कार भविष्यातही 21 जन्मासाठी राज्यपद म्हणजेच दाता पंचसंस्कार भरतील. या संगमयुगाला पुरुषोत्तम संगमयुग वा सर्वश्रेष्ठ युग म्हणतात. कारण आत्म्यांच्या प्रत्येक प्रकाराच्या धर्माची, राज्याची, श्रेष्ठ संस्कारांची, श्रेष्ठ संबंधांची आणि श्रेष्ठ गुणांची सर्व श्रेष्ठता आताच रेकॉर्डिंगप्रमाणे भरत आहे. 84 जन्मांची चढती कला आणि उतरती कला ह्या दोन्हीचे संस्कार याच वेळेस आत्म्यामध्ये भरतात. रेकॉर्डिंग करण्याची वेळ आताच चालू आहे. जेव्हा हदची रेकॉर्डिंग करतात तेव्हा 3 गोष्टींकडे लक्ष ठेवतात. वायुमंडल, आपली वृत्ती आणि वाणी या तिन्हींवर अटेन्शन असते. जर वृत्ती चंचल असेल तर एकाग्रता येत नाही. वाणीमध्ये आकर्षित करण्याचा रस भरत नाही. ज्या प्रकारे गीत गातात त्या प्रकारे स्थिर होता येत नाही. जर दुःखाचे गीत असेल तर दुःखाचे रूप धारण करून गीत नाही गायले तर ऐकणाऱ्याला त्या गीतामध्ये रस येत नाही. जेव्हा हदचे गीत गाणारे, रेकॉर्ड करणारे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवतात तर बेहदचा रेकॉर्ड भरणाऱ्यांनी, पूर्ण कल्पाचा रेकॉर्ड भरणाऱ्यांनी प्रत्येक वेळी या सगळ्या गोष्टींवर, कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे. रेकॉर्ड करताना जर उल्हास उमंगच्या ऐवजी आळस आला तर रेकॉर्डिंगमध्ये आळसच भरेल. जसे टेपमध्ये पहिले भरतात, नंतर पाहतात, ऐकतात बरोबर आहे की नाही, तसेच स्वतःलाही नेहमी चेक करायचे चांगले भरले आहे की नाही. जर कमजोरी असेल, संघटनमध्ये काही कमजोरी असेल तर ती गेलेल्या गोष्टी विसरून संपवून टाकायला पाहिजे. स्वतःला परिवर्तन करायचे आहे. बाबा म्हणतात, आता खूप थोडा वेळ शिल्लक आहे. बापदादा सहयोगी श्रेष्ठ आत्म्यांना आणि पुरुषार्थी आत्म्यांना 1चे 1000 गुणा मदत देतात, सहारा देतात, स्नेह देतात, संबंधाच्या रूपाने बळ देऊन पुढे वाढवतात. पण जेव्हा शेवटची वेळ असेल तेव्हा ही लिफ्ट मिळणे बंद होऊन जाईल. म्हणून जे काही करायचे आहे ते आताच करायचे आहे. नंतर बापाचे रूप स्नेह बदलून सुप्रीम जस्टिसचे रूप बनेल. जस्टिसच्या समोर कितीही स्नेही संबंध असला तरी नियम म्हणजे नियम. बापदादा म्हणतात, आता प्राप्तीची वेळ आहे. मग शेवटी
प्राप्तीची वेळ बदलून पश्चातापाची वेळ येईल. म्हणून बापदादा म्हणतात, अलबेले बनू नका. नेहमी स्मृती ठेवा की आपल्या 84 जन्माची रेकॉर्ड आत्ताच भरत आहे. आपली वृत्ती, आपले वायुमंडल आणि आपली वाणी यथार्थ रूपाने सेट करायचे आहे. जसे ते लोक वातावरण बनवतात तसेच मुलांनी पण वातावरणाला अंतर्मुक्ताच्या शक्तीने श्रेष्ठ बनवायचे आहे. वृत्तीला श्रेष्ठ आणि वाणीला युक्तियुक्त बनवायचे आहे. तेव्हाच मनासारखा रिझल्ट मिळेल. बापदादा विचारतात, आता संगमयुगी आहात की एक पाय कलियुगात आणि एक पाय संगमयुगात? असे जर असले तर टिकू शकणार नाही. म्हणून आता तीव्र पुरुषार्थी बनून दृढ संकल्प करायचा आहे. त्रिकालदर्शीला प्लॅन बनवायला वेळ लागत नाही, कारण तीनही काळ स्पष्ट आहेत. सगळे कार्य सेकंदात झाले पाहिजे अशी आपली तीव्र गती बनवा. तीव्र गतीवालेच सद्गतीला प्राप्त होतील. ओम शांती.